Hello student, we are going to teach. Now mathematics first, mathematics second we have already done. We have already solved. As far as difficult problem, many problems म्हणजे लेखी जे असतील ते वयावरचे, नंतर त्रिकोणमितीवरचे, त्याचप्रमाणे मॅथ सेकंडमधले व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर, व्हॉल्यूम ऑफ द क्यूब, व्हॉल्यूम ऑफ द रेक्टँगल म्हणजे एरिया ऑफ द ट्रायंगल, एरिया ऑफ द स्क्वेअर भरपूर सोडवलेले आहेत. लिंकवर जा आणि सबस्क्राईब लाईक करा म्हणजे तुम्हाला ते मिळून जातील. पॉईंट टू फायनान्सवरचं पण दिलेलं आहे मित्र. आज पण फायनान्सवरचं आहे आणि तुम्हाला अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे 3 मार्क 4 मार्कासाठी चौथ्या आणि 5व्या प्रश्नामध्ये दिलेले आहे, तर ते मिळून जाईल. जर आपल्याला व्हॅल्यू गिवन दिला n = 29, फर्स्ट टर्म a = 20 and common difference d = 20, find S29. आता S29 फाइंड कसं करायचं? Sn फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला. Sn = n/2 बरोबर. इन ब्रॅकेट 2a प्लस इन सेकंड ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट कंप्लीट d आणि नंतर चौकटी ब्रॅकेट कंप्लीट. म्हणजे कसं करणार? S29 = n29 आहे 2, 29/2 2a म्हणजे काय? 2 × 20 गोल कंसात 29 वजा 1 गोल कंस पूर्ण आणि 20 चौकटी कंस पूर्ण. तिथं फॉर्म्युला दिलाय बघा. Sn = n/2 चौकटी कंसात 2a प्लस n-1 × d. त्या फॉर्म्युल्यानुसार S29. मग S29 = 29/2 20 दुने किती? 40 प्लस 28 29 वजा 1 28. हे 28 झालं ना. 28 × 20 28 दुने 56 आणि हा 0 जसा तसा म्हणजे 560. 28 दुने 56 बघा. मग आता 2 40 आणि 560 600 झाले बरोबर. यांची बेरीज 600 झाली. 2 600 ला भाग गेला किती आलं? 32 6 0 29. 29 × 300. आता 29 गुणिले 300चं मल्टिप्लिकेशन सोपं आहे. 2 शून्य ठेवून द्यायचे नाही का, आणि 3 ने 29 ला मल्टिप्लाय करायचं. किंवा 29 29 3 जार 87 किंवा 3 9 जार 27 कॅरीज 2 3 2 जार 6 6 + 2 8. हे झाला आन्सर मित्र. S29 द व्हॅल्यू ऑफ S29 = 8700. ओके. 3 मार्काला येते मित्र. आता या ठिकाणी इव्हेंट ए 2 दिलेले आहेत, इव्हेंट ए आणि इव्हेंट बी. प्रश्न यामध्येच दडलेला आहे असा प्रश्न. तर तुम्हाला इव्हेंट ए मध्ये टू गेट एच अँड प्राईम नंबर, एच अँड प्राईम नंबर मूळ संख्या आणि एच ए = काय? H2 H3 H5 2 3 5 हे प्राईम नंबर आहे बरोबर की नाही. मग ए इव्हेंट म्हणजे Na3 झालं का? 1 2 3 Na = 3 आणि टोटल आहे 12. किती आहे? 12 आहे. Pa = Na/ns. Na3 आहे आणि ns किती आहे? 12 आहे बरोबर. T1 T2 T3 H2 H3 H5 आणि हे टोटल 12. मग 3 1 3 1 जार 3 3 4 जार 12 1/4 उत्तर आलं. इव्हेंट बी चालं टू गेट अ टेल अँड ऑड नंबर. टू गेट इव्हेंट बी चा टू गेट टेल अँड ऑड नंबर. ऑड नंबर तुम्हाला माहिती आहे विषम बरोबर. 1 2 3
हे ऑड नंबर आहे, सम आणि विषम तुम्हाला चांगलं बी इक्वल टू T1 T2 T3. याचं पण एन बी किती आलं 3. मग पीबी ची व्हॅल्यू काय काढणार, एन बी अपॉन एन एस, एन बी अपॉन एन एस, एन बी 3 अपॉन एन एस 12 आहे इज इक्वल टू 3 1 जार 3 3 4 जार 12, 1 अपॉन 4. याची पण व्हॅल्यू 1 अपॉन 4. हे पण 3 मार्काचं आहे मित्रांनो. तर हे क्वेश्चन पेपर मधलंच आहे, हे बऱ्याच वेळा आलेलं आहे. आता तुम्हाला फायनान्सवर एक एक्झाम्पल दिलेलं आहे मित्रांनो. हे 3 मार्काचं आहे किंवा क्वेश्चन 4 मध्ये 4 मार्काला पण येऊ शकतं. 50 शेअर्स ऑफ एफ व्ही फेस व्हॅल्यू. किती शेअर्स आहे 50 शेअर्स ऑफ एफ व्ही वेअर परचेस्ड फॉर एम व्ही ऑफ 25. एम व्ही व्हॅल्यू किती आहे ₹25. आणि कंपनी डिक्लेअर, कंपनीने काय डिक्लेअर केलं 30% डिव्हिडंड ऑन द शेअर. किती टक्के डिव्हिडंड द्यायचं हे केलंय, ठरवलंय 30% डिव्हिडंड ऑन द शेअर. फाइंड सम ऑफ इन्व्हेस्टमेंट. आता फाइंड सम ऑफ इन्व्हेस्टमेंट फॉर्म्युला आहे त्याला पण. नंतर डिव्हिडंड रिसिव्ड ऑन एफ व्ही, एफ व्ही किती आहे 10 आहे, डिव्हिडंड किती रिसिव्ह केला ते. आणि फाइंड रेट ऑफ रिटर्न, काय रेट ऑफ रिटर्न. सोल्युशन या ठिकाणी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. सम ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे मी इंटू नंबर ऑफ शेअर, 25 गुणिले 50 काय येईल ते तुम्ही द्यायचं. डिव्हिडंड पर शेअर, डिव्हिडंड कसा काढला जाईल पर शेअर मध्ये एफ यू मल्टिप्लाइड बाय रेट ऑफ डिव्हिडंड. मग त्यांनी एफ यू किती दिलेली आहे आपल्याला 10 दिले, रेट ऑफ डिव्हिडंड 30% दिलाय, 10 गुणिले 30%. आणि रेट ऑफ रिटर्न हा फॉर्म्युला सुद्धा तुमचा माहिती आहे, डॅश डॅश अपॉन डॅश डॅश मल्टिप्लाय बाय 100. आणि डिव्हिडंड रिसिव्ड 50 शेअर आहे ना, 50 गुणिले 3 बरोबर तितके. हे तुम्हाला होमवर्क आहे मित्र. शेअर करा, लाईक करा आणि वहीमध्ये लिहून घ्या. थँक्यू, बाय.